सुपरफास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी SP न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा. निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित आपल्याला थोडासा आश्चर्याचा धक्का बसला असेल. आज कल्याणराव काळे हे व्यासपीठावर कसे अजून प्रवेश नाही काय, बरोबर ना? पण बुकिंग झालंय. 10 तारखेला माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते वाडी कुरोली येथे दुपारी 1 वाजता त्यांचा प्रवेश आहे. म्हणजे बुकिंग झाले. आता स्वतः माननीय मुख्यमंत्री येत आहेत, त्याच्यामुळे आपल्या आश्चर्याचाही धक्का कमी होईल. याचबरोबर रोंगे सर मित्रपक्षाचे आहेत, त्यांचं काही विशेष वाटणार नाही. आमच्या सगळ्यांनी एकदम म्हणल्यावर मला भीती आहे की आता आमचे बाबा काय म्हटले माहिती आहे का? कारण ह्या मतदारसंघात काय भानगडी होतील अजूनही मला कळलं नाही. आदरणीय रोंगे सर, आमच्या भारतीय जनता पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष श्रीकांतजी बागर, माढा तालुक्याचे अध्यक्ष संजय कोकाटे, आमचे मित्र अभिजित पाटील, आवर्जून आमचे मित्र उपस्थित असलेले इथं अजय जाधव, अनंता चव्हाण, हे गावचे सुपुत्र दत्तात्रय चव्हाण, शंकर महाराज, ज्यांनी माझ्यासाठी 4 वर्ष चप्पल सोडली, 5 वर्ष चप्पल सोडली, ते दत्ता बर्डे च्या उपस्थित सर्व गावकरी बंधूंनो, लोकसभेची निवडणूक लागली, रंगतदार झाली असं मला वाटायला लागलेलं. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार साहेबांनी पक्षाचे मालक असल्यामुळे त्यांनी स्वतःची उमेदवारी घोषित केली. पण त्याच्याही अगोदर मला वाटायचं की ज्यावेळेस प्रभाकर देशमुख या मतदारसंघात फिरत होते त्यावेळेसच मला वास लागला की प्रभाकर देशमुख हे उमेदवार नाहीत, हे डमी उमेदवार उभा केलेले आहेत. त्यांना बहुतेक विजयदादाला उमेदवारी द्यायची नव्हती आणि प्रभाकर देशमुखाला प्रवाहात घ्यायचं मी इच्छुक आहे म्हणून सांगायचं. आणि दोघांच्या मध्ये प्रचंड तिकिटाची मागणी करायची, दोघांच्याही कार्यकर्त्यांना प्रचंड आरडाओरड करायचं. आणि मग एका कार्यकर्त्याने हितचिंतकाला जेव्हा की ठरवून दिलेलं असतं की ह्या दोघांच्या वादात साहेब तुम्ही चिता आल्याला बरं राहील, बरोबर नसत ना? आणि ठरलं त्याप्रमाणे लोकांच्या आग्रहाकत ज्यांनी या माढा लोकसभेला शब्द दिला होता, मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून सांगतो की मी पुढच्या वेळेस उभारणार नाही. ठीक आहे, जे पक्षाचे मालक आहेत त्यांना अधिकार आहे, उभारल्यानंतर तुम्हाला एवढी घाई झाली होती सर्व लोकांना. मी अनेक ठिकाणचे TV मध्ये काही मुलाखती ऐकत होतो, सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जण काय बोलत होते. स्वाभाविकपणे हवा कोणीकडे चालल्या हे पवार साहेबांना लक्षात आलं आणि पवार साहेबांनी यशस्वीपणे वेगळं निमित्त केलं. त्यांनी कुटुंबाचं निमित्त केलं, पण निमित्त ते नव्हतं. त्यांना लक्षात आलं या ठिकाणी मला जनता आता स्वीकारणार नाही, मला पराभवाला सामोरं जावं लागेल. ज्यांनी 14 वेळा निवडणुका लढून कधी पराजय पाहिला नव्हता आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं की एखाद्या वेळेस या वयामध्ये आपण पराभव होणं हे चांगलं नाही. म्हणून
शहाणपणाचं लक्षण केलं, त्यांनी माघार घेतली. माझ्या दृष्टीनं माढा हे भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्राच्या दृष्टीनं हा पहिला विजय असं मला वाटत आहे. जनतेनं ठरवलेलं आहे कुणाला उमेदवार द्यायची, काय करायचं. मी हे 2009 साली या ठिकाणी उभारलो होतो, तुम्हालाही विनंती केली होती. माहित नाही मला तुम्ही का स्वीकारलं नाही, मला नाकारलं आहे, प्रत्येकाचा अधिकार आहे. तुम्हालाही वाटलं की आमचं मत हे पंतप्रधानाला मत आहे, आमचं मत आम्ही जर दिलं तर आमचा काय त्या सगळ्या उजनीचं पाणी कुठे न जाता आमच्याच या मतदारसंघात फिरणार, बहुतेक खाली बी पाठवणार नव्हतं काय काही असं वाटत होतं. म्हणजे मी खालून आता इकडं आलोय, दक्षिणला आलोय आणि एक खूप मोठं वैभवशाली काय ते बारामतीचं करणार, शांघाई करणार वगैरे वगैरे अनेक गावात. आमचे मित्र म्हणजे सरपंच मनोज अनपड साहेब आले, त्यांच्या तालुक्यातून ते जेथे आता पवारसाहेबांचं गाव आहे नांदगाव ना, नांदवड, त्या नांदवडला त्यावेळेस त्यांनी भूमिपूजन केलं होतं त्या पाण्याचं. अजून सुद्धा पाणी नाही मिळालं त्यांना, ऐका त्यांना म्हणजे कोरेगावनं आले तर अनपडवाडी सरपंच आहेत, ग्रामपंचायतचे म्हणजे आदर्श ग्रामपंचायत आहे त्यांची, आवर्जून या ठिकाणी आपल्याकडे आलेले आहेत, तिथं सुद्धा अजून पाणी मिळालं. ह्या सगळ्या आशेवरती स्वाभाविकपणे तुम्ही मतं दिली. माझ्यासारख्या गरीब माणसाला नाकारलं, पण माझं भलं झालं. तुमचं काय झालं मला माहिती नाही. तुमचं चांगलं झालं, पवार साहेब खासदार झाले, तुमच्या मनासारखं झालं, मी पराभव झालो, पण माझं भलं झालं असं माझं मत आहे. भलं कसं झालं, कारण मला माहिती या भैरवनाथाचा आशीर्वाद मला मिळालेला होता. कारण आमच्या दत्ता बर्डेंनी ज्या दिवशी मी पराभव झालो त्या दिवशी एकच माणूस इथला मला सापडला असा, त्यानं चप्पल सोडली. पुढच्या वेळेस खासदार किंवा आमदार होईपर्यंत मी चप्पलच घालत नाही म्हटलं. पण बरं एवढ्यासाठी माझ्यासाठी झालं, मी जर खासदार झाला असतो, खासदारच राहिलो असतो, तुम्ही मला नाकारल्यामुळं आमदार झालो, मंत्री झालो. फायदा कुणाचा झाला? माझा झाला. तोटा कुणाचा झाला? तुमचा झाला. म्हणून तर तुम्ही आता 2019 निवडणुकीला ज्यावेळेस पवार साहेब आले त्यावेळेस राग का आला? तुम्हाला 4 म्हणजे 2009च्या वेळी जी आश्वासनं दिली ती आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे तुम्हाला राग आला. आणि मग मी खूप आनंदी आहे. आणि तुम्ही सुद्धा असं काय हुशार दिसतो मला असं वाटतं. पवार साहेबांची उमेदवारी आल्यावर जनतेने कोण उमेदवार घोषित केला? आत्ताची जी निवडणूक आहे, पवार साहेबांनी ज्यावेळेस स्वतःची घोषणा केली उमेदवाराची, त्यावेळेस तुम्ही लोकांनी कोण उमेदवाराचं नाव कुठलं घोषित केलं? हा यायला बरं आहे बघा. ही मला अडचण ती झाली खरं म्हणजे पवार साहेब म्हणलं सुभाष देशमुख गरीब माणूस आहे ना, टक्कर देत आहे आपलं, आणि कुठली तडजोड करत नाही, भानगड करत नाही, गॅरंटीनं लढतंय. बरोबर ना? भलं घरावर राख रांगोळी फिरवल पण लढतंय जनतेसाठी. एवढं मात्र तुम्हाला पक्क झालं होतं. मलाही बरं झालं पवार साहेब गेल्यामुळे मी बी जरा निश्वास झालो. मला काल सुद्धा भीती वाटत होती. काली पवार साहेब फॉर्म भरायला आले होते उमेदवाराचा, मी पण तिथं होतो. मला आमच्या नेत्याने सांगितलं परवाच्या दिवशी, तुला फॉर्म भरायचा आहे. मला अरे बाबा काही सांगता येत नाही. पवार साहेब जर डमी फॉर्म भरला म्हणजे पूरक फॉर्म भरला आणि चुकून संजय शिंदेचा काढला तर हे डाव होऊ शकतोय. काय तापच आहे मला. आणि म्हणून मला पूरक फॉर्म सुद्धा भरायला लागलाय. कल्याणराव काळे साहेब रोंगे सरांच्या उपस्थितीत भरलाय. साक्षीनं भरलाय आता. त्याच्यामुळे आता बघू, आता बहुतेक पवार साहेबांनी भरलेला नसल्यामुळे आता मी निश्चिंत झालो. आम्ही लढवत होतो, मी काय तसा लढणारा प्राणी नाही, पण मला असं वाटतं की या निमित्तानं अनेक व्यथा आहेत. दिनकर दाजींनी सांगितलं आणि आपण पण व्यथा व्यक्त केली पाण्याची. उजनीचं पाणी याच्यावर काहीतरी आम्हाला अन्याय झालेला आहे. तुम्हाला कशावर बोलल्यावर तुम्हाला पटेल असं वाटतंय?
उजनीचं पाणी आणि महत्वाचं म्हणजे इकडं पीक कुठलं जास्त आहे? पीक कुठलं जास्त आहे? ऊस. मला असं वाटतं ऊसावरच चर्चा करू आपण. पाणी आणि ऊस हे दोनच विषय आहेत ना महत्वाचे. मी तुम्हाला विचारतो, ऊस उत्पादकाला विचारतो, इथं कारखान्याचे चेअरमन पण आहेत दोन. आपल्याला जरा बारकाईनं जरा आठवण करून देतो मागच्या काळातली. 2004च्या अगोदर सरकार श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींच्या यांच्या नेतृत्वाखाली सरकार केंद्रामध्ये होतं. त्यावेळेस राम नाईक साहेब पेट्रोलियम मंत्री होते. त्यावेळेस धोरण ठरवलं गेलं, पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळायचं धोरण त्यावेळेस ठरवलं. त्याच्या अगोदरच्या काळात, काँग्रेसच्या काळात अनेक बैठका झाल्या. अनेक बैठका म्हणजे इथं नाही, देशांतर्गत नाही, विदेशात अभ्यास दौरे झाले, बैठका झाल्या. गेल्या 40 वर्षात म्हणजे इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळायचं कधी झालं नाही. बैठका झाल्या, परंतु श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींनी, राम नाईक साहेबांनी पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळायचा निर्णय घेतला. म्हणजे आपल्या शेतकऱ्याला विनंती आहे, हा निर्णय एवढा छोटा नाही मित्रांनो. ऊस उत्पादकासाठी अत्यंत महत्वाचा निर्णय माझ्या दृष्टीने. त्यावेळेस जर आम्ही निर्णयाची अंमलबजावणी मागच्या 10 वर्षामध्ये झाली असती तर आज ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्माण करणं आणि पेट्रोलमध्ये मिसळण्याचं प्रमाण किमान 30 ते 40% पर्यंत आपण गेलो असतो. परंतु दुर्भाग्यानं या सरकारने, मागच्या सरकारने इथेनॉल मिसळाचं बंधन काढून टाकलं आणि ज्या प्रमाणात इथेनॉल मिसळ झालं नाही, उलट उठाव सुद्धा झाला नाही. अत्यंत कमी दरामध्ये इथेनॉल गेलं आणि भोग भोगावं लागले माझ्या या शेतकरी बांधवांना. हे इथेनॉलचं धोरण काय आहे, कशामुळे घेत नाही? मला असं वाटतं की बाहेरच्या तेल कंपन्या या देशातल्या राज्यकर्त्यावरती म्हणजे केंद्रामध्ये बसलेल्या एवढं प्रचंड दबाव आणतात आणि सांगतात की इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळू नका, आमचं तेल घ्या तुम्ही. मग बाकीचं काय तुम्ही सांगितलं, आमच्या बाबांनी सांगितलं, म्हणजे संजय बाबा कोकाटेंनी सांगितलं, त्यांनी छोटं सांगितलं, मी जरा मोठं सांगतोय जरा. आणि ह्या प्रचंड दबावापोटी ह्या इथेनॉलची पॉलिसी शिथिल झाली, पुढे काही करू शकले नाही. परंतु माननीय 14ला ज्यावेळेस 2014ला बदल झाला, केंद्रामध्ये सत्तांतर झालं, पंतप्रधान मोदी साहेब आले आणि गडकरी साहेबांनी हा विषय लावून धरला आणि इथेनॉलचं प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न केला. किंबहुना इथेनॉलचे रेट आता थेट ऊसापासून जर इथेनॉल तयार केलं जवळपास 58 रुपये रेट आता केलं, बरोबर ना? 59 रुपये आता रेट केलेला. मला असं वाटतं की हा रेट ऊसाच्या रसापासून केलाय. हे कशासाठी? आज देशाच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत आम्हाला साखर आवश्यक आहे जवळपास 250 लाख मेट्रिक टन आणि आज आमच्याकडे साखर आहे जवळपास 350 लाख मेट्रिक टन. म्हणजे आवश्यक आहे साखर 250 लाख मेट्रिक टन आणि उत्पादन आहे 350. स्वाभाविकपणे मागणी कमी आणि पुरवठा जास्त म्हटलं की ऑटोमॅटिक साखरेचे भाव कोसळतात. पण आपल्याला बाहेरचे दर बघू आपण, आपल्यापेक्षा बाहेरचे दर कमी आहेत, बाहेर निर्यात करायचे. मला असं वाटतं की बाहेर निर्यातीचं धोरण आणि आयात कर लावण्याचं धोरण हे केंद्र सरकार करत असतं. या साखरेवर आजपर्यंतच्या इतिहासात जर आपण पाहिलं, FRP देण्यासाठी सातत्यानं आग्रह असतो. आम्ही पण सर्व कारखानदारांना सांगतो FRP देणं बंधनकारक आहे, परंतु साखरेचा उठाव नव्हता. मधल्या काळात साखरेचे भाव जवळपास 2100-2000 पर्यंत आले होते. 2100-2000 रुपये आल्यावर साखरेचे जर तेवढे भाव झाले, आमच्या ऊस उत्पादकाला न्याय कसा मिळणार? आणि माननीय मुख्यमंत्री महोदय, आपले मुख्यमंत्री आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदरणीय गडकरी साहेबांनी हा विषय लावून धरला आणि कधी नाही म्हणजे 70 वर्षात पहिल्यांदा साखरेची विक्रीची किंमत मिनिमम प्राइस ठरवण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षी 29 रुपये ठरवली, यावर्षी 31 रुपये केलेले. मला असं वाटतं याच्यामुळे काय झालं, जो साखरेचे दर 20 रुपये होते, 21 रुपये होते, ते 29 रुपयाच्या साखर विकू दिली नाही, 31 रुपयाच्या खाली साखर विकली.
जर 2000 झालं असतं तर विचार करा ऊस उत्पादकाचे हाल काय झाले असते. पण एवढ्यावर थांबलं नाही, कारण बाहेरचे दर सुद्धा खूप कमी आहेत आणि बाहेर निर्यात करायचं. मग इथले या ठिकाणची साखर बाहेर गेली पाहिजे आणि मग निर्यातीला सुद्धा अनुदान जवळपास 1000 ते 1100 रुपये पर क्विंटल मागे देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे, केंद्र सरकारने घेतलेला. किंबहुना बाहेरची साखर 2000 रुपये 2100 हे आपल्या भारतात येऊ नये म्हणून आयात कर जवळपास 40% लावलेला. म्हणजे साखरेमध्ये आतापर्यंत ज्या घटना घडल्या ह्या सगळ्या आतापर्यंत ज्या सांगितल्या त्या पूर्वीच्या काळात झालेल्या नाहीत. जर आयात कर 40% लावला नसता, निर्यातीला मोठ्या प्रमाणात अनुदान दिलं नसतं, इथेनॉलची पॉलिसी तयार केली नसती, साखरेची कमीत कमी किंमत ठरवली नसती, तर माझा हा ऊस उत्पादक देशोधडीला लागला असता. काही केलं जरी केंद्र सरकारने FRP द्यायचं ठरवलं असेल तरी कारखानदार कुणीच ऊस तेवढे भाव देऊ शकला नसता. आणि केवळ दूरदृष्टी ठेवून कुठल्या दबावाला बळी न पडता केंद्र सरकारने साखरेच्या बाबतीत हे निर्णय स्वतः घेतले आणि म्हणून आपण जरा ऊस उत्पादक आपण थोडस स्थिर. आज सुद्धा साखरेचं उत्पादन जास्त जरी असलं सातत्याने सरकार विचार करतं, इथं थेट ऊसाच्या रसापासून जरी आता इथेनॉल तयार करायचं असलं तर त्याची आज मशिनरी बदलावी लागणार आहे, कारण त्याच्यासाठी सुद्धा आपण कारखानदाराला केंद्र सरकारकडून आपण मदत घ्यायचा प्रयत्न करतोय. त्याचं सुद्धा पॅकेज आपल्याला दिलेलं आहे आणि मला खात्री आहे, कारण ऊस उत्पादकाच्या पाठीस आपल्याला आठवत असेल गडकरी साहेब नेहमी म्हणतात ऊस साखर समुद्रात टाका, कारखाने बंद करा. कशासाठी? कारण ऊसाचं उत्पादन जास्त व्हावं. उलट माझी या निमित्तानं ऊस उत्पादकाला कसं विनंती असते, समोर संकट काय हे आम्ही पाहिलं पाहिजे. देशाचे म्हणजे पंतप्रधान असतील, देशाचे नेते असतील, ह्याच्यावरती नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतात. आपण सुद्धा आपल्या ह्याच्या बाबतीत चिंतन केलं पाहिजे. जर सरकार बदललं नसतं तर आज आमचे हाल कसे झाले असते. आणि केवळ मोदी साहेबांनी गडकरी साहेब तिथं बसल्यामुळं हा सर्व न्याय ऊस उत्पादकाला मिळालेला आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे, ही पॉलिसी केवळ ऊस उत्पादक सांगू नाही, अशा अनेक पॉलिसी, हे धोरण जे आहे, ही धोरणं जी आहेत सामान्य शेतकऱ्यांसाठी, सामान्य गरिबांच्यासाठी जर आम्हाला नीट राबवायचे असतील तर केंद्राचं सरकार आपल्याला स्थिर सरकार, धाडसी निर्णय घेणार सरकार, गरिबांच्या हिताचा निर्णय घेणार सरकार आम्हाला पाहिजे. दुसरा आपण महत्वाचा विषय मांडला, उजनीचं पाणी कुठेतरी निघून जातंय. माझी आपल्याला विनंती आहे या निमित्तानं, उजनीचं पाणी कुठं जात नाही, काही नाही, चोऱ्या होत असतील. बहुतेक बाबांनी सगळा अभ्यास केल्याने दिसतंय त्याचा. मी त्याची माहिती घेतो, कारण मला चंद्रकांत दादा नेहमी म्हणतायत की मी पुढच्या काळात ज्याने आमचा फायदा घेतलेला आहे आणि ज्याने आम्हाला फसवलंय, ज्याने आम्हाला दगाफटका केलाय, त्याचं जरा काढल्याशिवाय राहत नाही. बहुतेक संजय कोकाटे साहेबांनी बहुतेक सगळी माहिती आमची चंद्रकांताला दिली असेल, त्या आधारावर बहुतेक बोलत असतील असं वाटायला लागलेलं आहे. येईल पुढच्या काळामध्ये काय व्हायचं ते होईल. पण मला असं वाटतं की उमेदवार माझ्या दृष्टीनं गौण आहे. माझ्या दृष्टीनं महत्वाचं आहे देशात सत्ता कोणाची द्यायची. मी आपल्याला नम्रपणाने विचारू इच्छितो, खरंच देशाचे पंतप्रधान होण्याच्या योग्यतेचे किती उमेदवार आहेत साधारण देशभरात? IQ आपले पवार साहेब आहेतच त्यात एक. आम्हाला टिंगल करतात, भारतीय जनता पक्षाची टिंगल करतात. 84 साली भारतीय जनता पक्षाचे 2 खासदार होते आणि आता त्यावेळेस त्यांचे खासदार 400 होते. काँग्रेसचे 400 होते, भारतीय जनता पक्षाचे 2 खासदार होते. काय टिंगल करत असतील विचार करा. केलेले ह्याच लोकांनी केलेले. आता मला सांगा, याच पक्षाचे हाल जर आम्ही पाहिले, ते स्वतः उमेदवारी घेऊ इच्छित नाही, ते स्वतः उभा राहू शकत नाही, त्यांचा आत्मविश्वास संपलेला आहे. आता ह्यांचे खासदार किती होणार? 84 पासून 2 वरून 282 पर्यंत गेले. 84 सालापासून आतापर्यंत 30 वर्षामध्ये 2 संख्येवरून 282 झाले. त्यांची संख्या 84 सालापासून 400ची संख्या 40 वर आली. आता यावेळेस किती होईल माहिती नाही, पण बहुतेक
आता मला असं वाटायलंय महात्मा गांधींनी जे स्वप्न ठरवलं होतं, महात्मा गांधींनी स्वातंत्र्य दिल्यानंतर, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे आमच्या देशवासियाला सांगितलं होतं, आता काँग्रेसचं काम संपलेलं आहे, आता काँग्रेसनं आपलं बंद करावं, व्यवस्था सगळी बंद करा. पण त्यावेळेस तुम्ही कुणी ऐकलं नाही. त्यावेळेस प्रचंड प्रेम असेल, असू द्या, काय हरकत नाही. पण आता हळूहळू मला असं वाटतं की कमी व्हायला लागलेलं आहे. आणि देशाचे पंतप्रधान कोण असावे ह्याच्यावर जर विचार केला तर मीच तुम्हाला विचारतो, कोण असावे हे वाटतंय तुम्हाला? मला असं वाटतं की तुमच्या मनामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावे असं वाटतं. आणि इथला खासदार मात्र, इथला खासदार भाजपचा असला तरच नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार ना. इथला खासदार मात्र नको आपल्याला. माझी आपल्याला नम्र विनंती आहे, जर देशाचे पंतप्रधान आपण ठरवलं असेल नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हे देश चालवायचा आहे, तर आपल्याला सुद्धा विनंती आहे की या ठिकाणचा खासदार सुद्धा भारतीय जनता पक्षाचा असला पाहिजे. माझी आपल्याला विनंती आहे, संजय कोकाटेंनी सांगितलं आपल्याला उमेदवार आपला कोण आहे, नरेंद्र मोदी उमेदवार आहे. चिन्ह कुठलं आहे, कमळ चिन्ह. मला असं वाटतं की व्यक्ती आपण आता बघितलं, पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर देश असला, देश सुरक्षित असला तरच तुम्ही आम्ही सुरक्षित राहणार. देशाचं नेतृत्व खंबीर असेल तरच आम्हाला पाणी वगैरे सगळं मिळणार. काय अंधारात वाचता येत नाही. ही लय अन्याय बघा आमच्यावरती, गरीबावरती. ग्रामपंचायती आमच्याकडे नाही, त्या तालुका पंचायत आमच्याकडे सभापती नाही, जिल्हा परिषद पूर्ण आमच्या ताब्यात नाही, आमदार नाही, खासदार नाही. आलं की चिठ्ठ्या मात्र हे काम द्या, पाणी द्या, रस्ते द्या. खरं किती अन्याय. म्हणजे कामाच्या अपेक्षा कोणाकडून, भारतीय जनता पक्षाकडून, आणि मत कोणाला. किती अन्याय करता, किती दिवस ठरवले तुम्ही. मला असं वाटतं की एकदा देऊन तर बघा, एकदा भारतीय जनता पक्षाचा खासदार करून तर बघा, थोडं बहुत तर परत. मला सांगा, समर्थ रस्ता चालू आहे, किती बेकार चाललंय ना का. पूर्वीचे कशी कामं असायची, साधारण हिकडून तिकडे सुरू झालं की पुढचं काम संपत नाही तोपर्यंत माग खड्डे पडायचे, बरोबर ना. आता होईल असं वाटतं का 50 वर्ष या रस्त्याला खड्डे पडतील का? एवढे दर्जेदार काम, गुणवत्तेची काम हे कोण करू शकते? ते मोदी साहेबच करू शकतात. देशाचे नितीन गडकरी हेच करू शकतात. आज कुणीकडे गेलं तर रस्त्याची कामं कशी दिसतात तुम्हाला? मला सांगा, रस्त्याचं जाळं चांगलं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमचा भाजीपाला मुख्य बाजारपेठेला जाऊ शकत नाही. आमचा विद्यार्थी चांगल्या उच्च शिक्षणासाठी तिथं तालुक्याच्या ठिकाणी जाऊ शकत नाही. आमचा पेशंट, रुग्ण सुद्धा चांगल्या दवाखान्यात रस्ता नीट असल्याशिवाय जाऊ शकत नाही. आमची माता भगिनी, गरोदर माता भगिनी सुद्धा व्यवस्थितपणे चांगल्या रुग्णालयामध्ये रस्ता नीट असल्याशिवाय जाऊ शकत नाही. रस्त्याचं जाळं जोपर्यंत चांगलं होत नाही तोपर्यंत ग्रामीण भागाचा विकास होत नाही. ही दृष्टी माननीय गडकरी साहेबाला असल्यामुळं महाराष्ट्रातले, देशातले रस्ते चांगले व्हायला येतात. म्हणजे देशातल्या रस्त्याची ही अवस्था आहे. मला असं वाटतं की पुढचे 50 वर्ष रस्त्याला खड्डे पडणार नाहीत. पैसे कुणाचे वाचा लागले? पैसे आपले वाचा लागले. कर रूपाने जे आम्ही पैसे भरतोय, हे पैशाची बचत आता आपली व्हायला लागली. काही लोकांना त्याचा तोटा व्हायला लागलेला आहे. दरवर्षी आपलं रस्त्याची कामं निघत होती, आपलं काहीतरी खड्डा भरवणं करणं चालत होतं. आता तुम्हाला चंद्रकांत दादाजी म्हणतात ना, खड्डे दाखवा, 1000 रुपये मिळवा. आता ती परिस्थिती येणार आहे. मला असं वाटतं हे सगळ्या गोष्टी, पाण्याच्या बाबतीत सुद्धा आपण महत्वाचं विचारलेलं आहे. उजनीचं पाणी, उजनीच्या पाण्याचं नियोजन सुद्धा आजपर्यंत चुकलेलं आहे का बरोबर आहे, ह्याच्यापेक्षा पुढं काय करायचं हे ठरवलेलं आहे. मला असं वाटतं राज्यातल्या आणि देशातल्या नेतृत्वाने ठरवलेलं. माननीय पंतप्रधानांनी सुद्धा पंतप्रधान कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून जे राज्याचे अर्धवट राहिलेले सिंचनाचे प्रकल्प आहेत, गेल्या अनेक वर्षापासून अर्धवट राहिलेले प्रकल्प आहेत. आज उजनी धरण सुद्धा आपलं गेल्या 20 वर्षापासून सुधारित प्रशासकीय मान्यता सुद्धा
आपल्याला नव्हती, त्याच्यामुळे अनेक कामं आपली प्रलंबित होती. असे अनेक प्रकल्प आहेत. अजून सुद्धा उजनी काम थोडं बहुत राहिलेलं आहे. मला असं वाटतं की असे राज्यातले प्रकल्प अर्धवट राहिले आहेत, म्हणून पंतप्रधान कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी देऊन राज्य सरकारला जवळपास 25 ते 30 हजार कोटी रुपये दिलेले आहेत. आणि राज्य सरकारला सक्त सूचना आहेत, तात्काळ ह्या निधीचा वापर करा. राज्यात जे 17-18% सिंचनाचं क्षेत्र आहे ते किमान 40 ते 25% पुढच्या 4 ते 5 वर्षांमध्ये व्हायला पाहिजे. कारण सिंचनाचं क्षेत्र जमिनी ओलिताखाली येत नाहीत तोपर्यंत हा माझा शेतकरी संपन्न होत नाही. ही भूमिका केंद्र सरकारची आणि त्याप्रमाणे वाटचाल झाली. आपल्याला आपलं पडलंय आता उजनीचं पाणी आपल्याला किती मिळालं. माझी आपल्याला विनंती करतो, पुढच्या काळामध्ये आता जे पाटानं पाणी जाते ते पाटानं पाणी द्यायचं बंद होणार आहे. आता बंद पाईपलाईन मधून पाणी जाणार, त्याच्यामुळे वाया जाणारं पाणी, चोरी होणारं पाणी ह्याच्यावरती पूर्णपणे नियंत्रण मिळणार आहे आणि तुम्हाला मुबलक पाणी भविष्य काळात मिळणार. मला असं वाटतं की इकडच्या शेतकऱ्यांनी उजनीचं पाणी मिळणार नाही हे डोक्यातून काढून टाका आता पुढच्या काळात. ह्याचं नियोजन सुद्धा चालू आहे. किंबहुना 5000 मेगावॅटचा प्रकल्प उजनीच्या पाण्यावरती करतोय आपण. हे जेणेकरून उजनीच्या पाण्याचं बाष्पीभवन होऊन पाण्याची घट होऊ नये म्हणून आपण प्रयत्न करतोय. त्याची निविदा सुद्धा काढलेली आहे. आज खूप मोठ्या प्रमाणात विजेची गरज आहे, ते सुद्धा त्याच्यातून वीज निर्मिती होणार आहे आणि पाण्याचं बाष्पीभवन कमी होणार आहे. आणि बंद पाईपलाईन मधून पाणी दिल्यामुळं त्या पाण्याची बचत होऊन तुम्हाला पाण्याचा न्याय मिळणार. आणि मला भविष्यात तुम्हाला नम्रपणाने सांगतोय की पाण्याचं नियोजन सुद्धा राज्य सरकार म्हणजे ह्या बारीक बारीक गोष्टीचं नियोजन करावं लागलंय. भविष्य काळात ह्या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण. आज आपल्याला खात्री आहे, अनेक जण सांगतात, मीच तुम्हाला विचारतो ह्या भागातल्या लोकांना, काल मी ऐकलं नोटाबंदीमुळे गरीब लोकांचे खूप हाल झाले. म्हटलं आपण इथं बहुतेक किती लोकांच्या नोटाबंदीमुळे नोटा बदलाच्या राहिल्या, त्रास किती लोकांना झाला नोटाबंदीचा. खरं खरं सांगा, किती नोटा होत्या तुमच्याकडे त्यावेळेस बदलायला त्रास झाला? कुणाकडे नोटा नव्हत्या. नोटा होत्या कुणाकडे? जे बोलतात त्यांच्या आजूबाजूच्या लोकांकडे नोटा होत्या. त्या नोटा त्यांना त्रास झाला बदलाच, पण सामान्य गरीबाला नाही. उलट हे सरकार गरिबांच्यासाठी शेतकऱ्यांसाठी काम करणार सरकार. मी आपल्याला विचारतो, आपण बागायतदार आहात, खरं सांगा गेल्या 5 वर्षामध्ये खताच्या किमती स्थिर आहेत का चढ उतार आहे भावात? स्थिर आहेत किमती. किंबहुना मागच्या काळामध्ये आपण आठवा, खत घ्यायची म्हणलं तर आम्हाला लाठीचार करावा लागत होता. लाठीचार करून 400-500 रुपये प्रति बॅग मागे दिल्याशिवाय, ज्यादा दिल्याशिवाय आम्हाला खत मिळत नव्हते. या मागच्या 4-5 वर्षामध्ये खताच्या किमती स्थिर ठेवण्याचा सरकारनं प्रयत्न केलाय. आणि खताचा जो काळा बाजार होत होता तो काळा बाजार होऊ नये म्हणून नीम कोटिंग युरिया देण्याचा प्रयत्न, नीम कोटिंग केलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला युरियाचं मुबलक पाणी. आज गरिबांच्यासाठी काम करताना अलीकडच्या काळात गरिबी हटावाच्या घोषणा सुद्धा आम्ही ऐकल्या असते, पण देशाचे पंतप्रधान गरिबी हटावाच्या घोषणापेक्षा कृती करण्याचा प्रयत्न करतात. सामान्य माणसाला बँकेच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. जी जनता बँकेच्या प्रवाहात नसल्यामुळं त्याला बँका कर्ज देत नव्हत्या, स्वाभाविकपणे त्याला कर्ज मिळत नव्हतं म्हणून तो सावकाराकडे जायचा. सावकार 5 ते 10% पैसे व्याजाने द्यायचा. आणि म्हणून जनधन योजनेची सुरुवात केली. जनधन योजनेतून 6 महिन्यानंतर त्याची जी 5-10 हजार रुपयाची गरज होती, कोणत्याही अर्जाविना कर्ज मिळत, त्याला 5 ते 10 हजार रुपयाचं कर्ज मिळत होतं. या गरीब लोकांना, ज्या कुटुंबामध्ये गॅस नव्हता त्या गरीब माता भगिनीला सुद्धा गॅस, उज्ज्वला गॅस देण्याचा प्रयत्न केला. या देशातील प्रत्येक नागरिकाला पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा घरं देत होते, पण आत्ताची घरं आणि पूर्वीच्या घरामध्ये, पूर्वीची घरं फक्त बीपीएलच्या लोकांना देत होते. बीपीएलचे कार्ड कुणाला होते? जो खरा गरजू गरीब आहे त्याला कार्ड नव्हते. कार्ड होते तो आर्थिकदृष्ट्या संपन्न आहे त्याला बीपीएलचे कार्ड होते आणि त्यालाच घरं मिळायचे. पण आता देशाच्या पदावर ठरवलं, या देशातला प्रत्येक नागरिक कितीही गरीब असेल तर त्याला स्वतःचं हक्काचं घर बांधून द्यायचं 2022 पर्यंत ठरवलेलं आहे. माझ्या सगळ्यात महत्वाची योजना गरिबांच्यासाठी आहे. म्हणजे पीक संरक्षण विमा सुद्धा खूप मोठा आहे. आज पीक संरक्षण विमा असेल, कर्जमाफीचा विषय असेल, गरीब शेतकरी, जिरायत शेतकरी, बागायत असेल, जिरायत असेल, पण 5 एकराच्या आतल्याला 6000 रुपये दिले. टिंगल केली.
की 6,000 रुपये दिले, रोज 15 रुपये 20 रुपये वाटणीला येतात, एक तंबाखूची पुडी सुद्धा येत नाही म्हणले. खरं ते तंबाखूच्या पुड्या खातात, त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यात उठसूट तंबाखूची पुडी दिसणार आहे. पण माननीय पंतप्रधानांनी एवढा बारीक विचार केलेला आहे. हा गरीब शेतकरी आहे, ज्यावेळेस मेहनत करतोय, पाऊस पडतोय, त्यावेळेस त्याच्या खिशात पैसा नाही, त्याला गरज आहे 2 पिशव्या बियाची गरज आहे, त्याला गरज आहे 2 पिशव्या खताची गरज आहे, त्याला गरज आहे मजुरी देण्याची, मेहनत करणाऱ्या म्हणजे अवजाराची मजुरी असं ही मजुरी देण्याची गरज आहे. ती गरज आहे 2,000-4,000 रुपयाची गरज आहे. त्यावेळेस त्याची गरज भागत नव्हती, कारण वेळच्या वेळेला जर त्याला औषध पाणी बी मिळालं, पेरणी जर झाली, तर खऱ्या अर्थानं त्याला पुढचा काळ भवितव्य उज्ज्वल आहे. माननीय पंतप्रधानांनी उद्देशानं दिलेलं आहे, कारण त्याची गरज आहे ती 6,000 रुपयाची. ह्यांना मात्र तंबाखू आणि दारू आठवते, पण पंतप्रधानांना मात्र ह्या गरीब शेतकऱ्यांचं वेळेला 2,000 रुपये 6,000 रुपये ते सुद्धा मला असं वाटतं की थेट खात्यावरती आहेत. आजपर्यंतच्या इतिहासात एखाद्या महिन्यामध्ये म्हणजे पार्लमेंटमध्ये निर्णय घेतलेला असतो आणि तो निर्णय 1 महिन्यामध्ये अंमलबजावणी झाले, पण आज जवळपास पहिला हप्ता आपल्याला 2,000चा आपल्या खात्यावरती वर्ग झालेला. मी आपल्या गरिबांच्यासाठी जी योजना केलेली आहे, ह्या योजना आयुष्यमान भारत योजना, माझी आपल्याला नम्रपणाने विनंती आहे, या देशातील 10 कोटी कुटुंबाला आयुष्यमान योजनेचा लाभ मिळाला. या अडीव गावातील आजूबाजूच्या परिसरातील लोक, या परिसरात आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड घेतलेत का? आपण घेतलेत का? जर आपण कार्ड जर घेतले नसतील तर आपल्याला ही योजना कशी माहिती आहे? माझी आपल्याला विनंती आहे, या कार्डच्या ह्याचा उपयोग काय आहे? या देशातील जे 10 कोटी कुटुंब आहेत, गरीब कुटुंब आहेत, त्या कुटुंबाला हे कार्ड देणार आहे. या कार्डातून त्या परिवारातील, त्या कुटुंबातील प्रत्येक नागरिक, प्रत्येक कुटुंबाच्या सदस्याला 5 लाखापर्यंतचा उपचार हा मोफत होणार आहे तुम्हाला. मला असं वाटतं की गरिबाच्या दृष्टीनं 1 वर्षभरामध्ये त्या परिवाराला 5 लाखाचा उपचार हा मोफत होऊ शकतो. आज अनेक जण आपले आजारी पडत आहेत. मला असं वाटतं की हे सुद्धा गरिबांच्यासाठी योजना आहे. आपण पुढच्या काळामध्ये त्याचा लाभ घेणं अत्यंत गरजेचं आहे. 10 वाजता म्हणजे 9ची वेळ आहे. मी मोबाईल हातात ठेवून बसले, घड्याळचा काटा किती येत आहे. खूप योजना आहेत, खरं म्हणजे खूप योजना आहेत. शेतकऱ्यांच्यासाठी असेल, गरिबांच्यासाठी असेल, महिलांच्यासाठी असेल, सर्वांच्यासाठी खूप योजना आहेत. मला असं वाटतंय सगळ्यात महत्वाचं, देश सुरक्षित राहायला पाहिजे. आज आपला देश, पुलवामाच्या त्या घटना आपल्याला माहिती आहेत, त्यावेळेस आपले 40-45 जवान शहीद झाले. या जवानाचं बलिदान वाया जाऊ नये म्हणून 13 दिवसाच्या आत माननीय पंतप्रधानांनी हे आतंकवाद्याचे जे अड्डे होते नेस्तनाभूत केलं. मला असं ते एक धाडसी निर्णय घेणार. आज पूर्वी म्हणजे आपल्याला आठवत असेल, आपल्याला मुंबईमध्ये सुद्धा आतंकवाद्यांनी हल्ला केला होता. आपले अनेक जवान शहीद झाले होते. आम्ही फक्त निषेध केला. काही मंत्र्यांनी तर म्हणलं अशा मोठ्या शहरामध्ये छोट्या मोठ्या घटना होत असतात. दुःख वाटतं की छोट्या मोठी घटना, अनेक सैनिक आपले त्यावेळेस सुद्धा, अनेक पोलीस जवान त्यावेळेस शहीद झाले, आणि छोटी मोठी घटना म्हणून आम्ही आणि काय तर छोटा निषेध करतो. फार झालं तर तीव्र निषेध करतो. फार झालं युनियनमध्ये सभेमध्ये सुद्धा निषेध करतो. परंतु ह्यांच्यावरती बदला घ्यायची भूमिका नाही. पण माननीय पंतप्रधानांनी ठरवलं, माझ्या या सैनिकांचं बलिदान वाया जाता कामा नये, आणि हे वाया जाऊ नये. 13 दिवसामध्ये ह्यांच्यावरती हल्ला करून त्यांना त्यांची जागा दाखवून दिली, आणि ह्या निर्णय घेण्याचा अधिकार लष्कराला दिला. आणि मला असं वाटतंय हे सुद्धा गरजेचं. जर आमचा देश सुरक्षित नसेल तर आपण सुरक्षित राहणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतंय देशाच्या सुरक्षेसाठी, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, गरिबांच्या कल्याणासाठी आपण यावेळेस येणाऱ्या 23 तारखेला कमळ ह्या चिन्हावरती बटन दाबून प्रचंड मतांनी रणजित नाईक निंबाळकर यांना आपण निवडून द्यावं असं कळकळीचं आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद.